विरोधात आपण आंदोलन करत आहात काय इथून? राहुल गांधी हे नेहमीच देशाच्या विरोधात भूमिका घेत असतात। इथे एक बोलतात ते परदेशात जाऊन ते परत वेगळे काहीतरी बोलतात, नेहमी देशाला बदनाम करण्याचं काम करतात। माननीय मोदी साहेब या देशाची प्रतिमा जगामध्ये उंचवण्याचं काम करतात आणि राहुल गांधी देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम करतात। आरक्षणच्या विरोधात जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, मी बघितलं असेल, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर होते इलेक्शन मध्ये 2 वेळा हरवण्याचं काम जर कोणी केलं असेल त्या काँग्रेसने केलं होतं। पण त्यांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर निवडून आले तर देशाचे पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात। एक दलित पंतप्रधान होऊ नये म्हणून त्याला 2 वेळा पाडण्याचं काम या काँग्रेसने केल्याने या काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी आज सुद्धा आरक्षणच्या विरोधात आहेत, संविधानाच्या विरोधात आहेत, म्हणून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। आम्हाला अजून त्याला शिक्षा होत नाही, त्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही। पवारांनी परदेशीत मुद्दा काढला होता आणि तेव्हा काँग्रेसमधून बाजूला झाले होते। मी शरद पवारांचा मला निषेध करतो, निवडणुकीमध्ये सामोर जाऊ आमची गोष्ट मी चुकीच्या पद्धतीने सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे महायुतीचं सरकार चांगल्या मुद्दे आणतात आणि म्हणून माझा शिवसैनिकांना माझा राहुल गांधी